व्यासपीठावर उपस्थित असलेले जरा पुढे जरा शांत बसता. आपले सगळ्यांचे सरकारी जिल्हा प्रमुख श्री देवेंद्र शेलार, अशोक अण्णा, अमित पाटील, पंजाब संजय देशमुख, विजय पवार, सर्व मनोज मोहिते, सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आज 29 किती गावांमध्ये 26 गावांमधून पाटणकरांच्या गटातनं आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित असलेले या सर्व 26 गावातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, या मेळाव्याला जमलेले तालुक्यातील सर्व इतर कार्यकर्ते, उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी, पहिलाच कार्यक्रम असेल आपला की सकाळी 10 वाजता कार्यक्रम आपण घेतोय. कारण थोडंसं आपण सगळे बघताय महाराष्ट्रभर अतिवृष्टी, महापूर, घरांचं नुकसान, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. गेली 4 दिवस आम्ही सगळे मंत्री जे जे जिल्हे आम्हाला निवडून दिले पक्षानं, शासनानं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. आपल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये काही राहिलेल्या गावांमध्ये आजचा दौरा करून मला संध्याकाळपर्यंत मुंबईला परत जायचं आहे. त्यामुळे मी थोडासा लवकर कार्यक्रम घेतला. तुमची सगळ्यांची गैरसोय झाली, मी दिलगिरी व्यक्त करतो. पण विजय पवारांनी आता प्रास्ताविक भाषण करत असताना सांगितलं की 1 महिन्याभरापूर्वी या सभागृहामध्ये जवळपास 200-250 अशाच 11 गावातल्या कार्यकर्त्यांनी पाटणकरांचं नेतृत्व सोडून आपल्या पक्षामध्ये काम करायचा निर्णय घेतला. 1 महिन्याभरात हा दुसरा मेळावा होतोय. आज जवळपास 26 गावातले 250-300 लोक हे परत आज आपल्याबरोबर नव्यानं पाटणकरांचा गट सोडून आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत. आणि पुन्हा दसरा वगैरे झाल्यानंतर ज्या लोकांची अडचण होती किंवा आता लवकर येऊ शकले नाही त्यांचा एक वेगळा कार्यक्रम परत या ठिकाणी आपण घेतोय. की मला आपल्याला या परिस्थितीत सांगायचं आहे, ठीक आहे, विधानसभेच्या निवडणुकीचा इतिहास आपण सगळ्यांनी अनुभवला. किती मताधिक्यानं आपण कसं निवडून आलो, निवडणुकीचं वातावरण काय होतं, लोक काय चर्चा करत होते, समोरचा पाटणकर गट काय चर्चा करत होता, त्याच्या चर्चेमध्ये मी जाणार नाही. पण आपण सगळ्यांनी बघितलं, ज्यांनी आम्हाला आजपर्यंत जातीवादी पक्ष म्हटले, ज्यांनी सांगितलं की शिवसेना जाती धर्माचं राजकारण करते आणि कडवट टीका मान्य विक्रमसिंह पाटणकर दादांनी सुद्धा, सत्यजित पाटणकर दादांनी सुद्धा निवडणुकीमध्ये वेळोवेळी माझ्यावर केली की तुमचे आजोबा काँग्रेस परंपरेतले होते, तुमच्या आजोबाला काँग्रेसने एवढं आमदार केलं, मंत्री केलं आणि तुम्ही जातीयवादी पक्षाबरोबर गेला. व आम्ही 97 साली शिवसेनेमध्ये गेलो. आज जवळपास त्याला 30-35 वर्ष होत आली. लोकांनी स्वीकारलं, काँग्रेसनं आमच्यावर अन्याय केला, काँग्रेसचं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आम्हाला उमेदवारी दिली नाही. ठीक आहे, त्यावेळेची ती परिस्थिती तो काळ भूतकाळ झाला. पण आज ज्या माननीय शरद पवार साहेबांनी विक्रमसिंह पाटणकर म्हणजे शरद पवार साहेब सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक वर्तमानपत्रांनी लिहिले की पवार साहेबांचा सगळ्यात जास्त विश्वास जिल्ह्यात कुणावर असेल तर पाटणकर झाला. आणि मग आता विधानसभेची निवडणूक झाल्यावर 4 महिन्यात असं काय घडलं? कारण तुम्हाला तर महाविकास आघाडीचं तिकीट नव्हतं विधानसभेला, तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहिला. पण तुम्ही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली नाही, तुम्ही कधी उभाटाच्या उद्धव ठाकरे साहेबांवर टीका केली नाही, तुम्ही कधी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली नाही. हे ऍडजस्टमेंट म्हणून तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही अपक्ष उभा राहिला. आणि निवडणूक झाली
की जेव्हा 35,000चं मताधिक्य समोर दिसलं ते म्हणत होते काटावर आहे काय निकाल लागत सांगता येत नाही. कारण लोकसभेला थोडंसं वेगळं चित्र होतं. 2,000-2,500 मतांनी महायुती आपली पाठीमाग होती. उदयनराजे भोसले साहेबांना आपण मताधिक्य देऊ शकलो नाही. खूप प्रयत्न केला आपण सगळ्यांनी, पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. पण त्याच्यानंतर 4 महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला 2,000 मताचं लीड कमी करून आपण 35,000 मतांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो. याचं कारण पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता आपला कोण आहे आणि नदीला आपल्याला उपयोगी पडणारा कोण आहे, आपल्या गावचे, वाडीचे, वस्तीचे, वार्डाचे, विभागाचे विकासाचे प्रश्न सोडवणारा कोण आहे, रस्ता, लाईट, पाणी, शाळा, आरोग्य, इतर सगळ्या गोष्टी याहीपेक्षा आपण सगळेजण बऱ्यापैकी बघता. किमान महिन्यातनं 2दा शनिवार रविवारी माझा जनता दरबार मी कारखान्यावर असल्यावर मुंबईवरून आल्यावरती घेतो. शेकडो माणसं प्रत्येक जनता दरबारला आपली कामं घेऊन या ठिकाणी येतात. मला एक साधा प्रश्न इथं उपस्थित असलेल्या तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. मी आमदार असल्यापासून जनता दरबार घेतो. पूर्वी जनता दरबार मी तहसील कचेरी 2-3 महिन्यातून एकदा घ्यायचो. मी राज्यमंत्री झालो आणि मी कारखान्यावरती दौलतनगरला जनता दरबार 2-3 महिन्यातून एकदा घ्यायला लागलो. मागच्या 3 वर्षापूर्वी जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तेव्हापासून मी दर आठवड्याला शनिवारी मुंबईवरनं भरलीला यायचं, मुक्काम करायचं, रविवारी जनता दरबार घ्यायचा, संध्याकाळी सातारला जायचं, सोमवारी परत मुंबईला जायचं. प्रत्येक जनता दरबारला हजारो शेकडो माणसं आपलं काम घेऊन येतात, आपलं काम करतात, काम करून घेतात, समाधानाला परत जातात. जर गेली अनेक वर्ष म्हणजे किमान गेली 6 वर्ष तरी मंत्री झाल्यापासून जर लोकांची कामं जनता दरबाराला येऊन झाली नसती, 1दा 2दा 3दा बघून 4थ्यांदा माणूस तिकडे फिरकला नसता. लोकांनी सहज विचार केला असता की 4 वेळा गेलो माझं काम नाही झालं, आता कशाला जायचं तिकडं, आणि त्याला सांगून गेला आपण कशाला जातो तिथं काम होत नाही. पण सर्वसामान्य माणसाला हा अनुभव आला, जागेवर निर्णय होते. तालुक्यातले सगळे अधिकारी मंत्र्याच्या बरोबर आपल्या आमदाराच्या बरोबर असतात आणि जर तातडीनं सांगितलं तर जागेवर त्या लोकांचं काम केलं जातं. अगदी वरिष्ठ अधिकारी असतात तर त्या जनता दरबारमधनं त्याला फोन करून ताबडतोब माझ्या मतदारसंघातल्या अमुक माणसाचं काम मार्गी लागलं पाहिजे असे आदेश जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण अधिकाऱ्यांना देतो आणि लोकांची कामं आता सुनिश्चित झालेली आहेत. त्याच्याही पुढे एक पाऊल 1 महिन्याभरापूर्वी या ठिकाणी आपण टाकलं. मी विचार केला, आटोलीच्या, पाचगणीच्या, बाकरवणीच्या, निमीच्या, कसणीच्या, पांढरपाण्याच्या, काळीच्या, उंबरण्याच्या या डोंगरातल्या माणसाला जनता दरबारला यायचं म्हणजे 2 तास यायला, 2 तास जनता दरबारमध्ये, 2 तास माघारी जायला, एक अख्खा दिवस त्या माणसाचा मोडतो. आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी नवीन योजना या ठिकाणी आणल्याने प्रत्येक पंचायत समिती गणाच्या 2 गावांमध्ये एका दिवशी समजा वरळी पंचायत नागपूरची पंचायत समिती गण घेतला तर नागपूरची पंचायत समिती गणातल्या 2 गावांमध्ये म्हणजे एका पंचायत समिती गणात साधारणतः 15-20 गावं असतात. एका गावामध्ये अर्धा गावाच्या लोकांनी येऊन पालकमंत्री कार्यालयातले जबाबदार प्रतिनिधी हे तिथं येतात, अर्ज तुमचा भरून घेतात, तुमचं काय काम आहे ते लिहून घेतात, हे अर्ज पालकमंत्री कार्यालयाला देतात आणि मी शनिवार रविवारी आल्यानंतर त्याच्यावर आदेश देऊन त्या विभागाला ते अर्ज पाठवतो. एवढंच नाही, अनेक ठिकाणची मला माहिती अशी आली या महिन्याभरामध्ये की काय फार्मर आयडी काढायचंय किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या. आमचे जाणारे पालकमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी तिथल्या तिथं त्यांच्याकडे लॅपटॉप आहे, सगळी यंत्रणा आहे, तिथल्या तिथं बऱ्याचशा लोकांचे प्रश्न या ठिकाणी त्या पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी वगैरे आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत.
मला सांगा, मला कोणाकडे बोट दाखवायचं नाही, पण अशा पद्धतीनं मंत्रिपदाची सत्ता, मंत्रिपदाचा अधिकार हा आपल्याला ज्यांनी त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले त्या सामान्य माणसासाठी करणारं उदाहरण हे फक्त आणि फक्त आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. इतर ठिकाणी मी कोणाची तुलना या ठिकाणी करणार नाही, पण हे शेवटी ही शिकवण ही स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची, स्वर्गीय आबासाहेबांची आपल्याला शिकवण आहे. तिने नेहमी सांगितलेलं आहे की ज्या पदावर तुम्हाला बसवलेला आहे, ज्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची मतदाराने तुम्हाला त्या पदावर बसवले, त्या पदावर बसल्यानंतर तुम्हाला उचलून खांद्यावर घेऊन त्या पदावर बसवणारे जे पाय आहेत, ज्या सामान्य माणसाचे पाय हात आहेत, त्या सामान्य माणसासाठी तुमच्या पदाचा वापर करा, तुमच्या मंत्रिपदाचा वापर करा, तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर तेच आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण करतोय. ठीक आहे, आज एवढ्या मोठ्या संख्येनं ही तिसरी वेळ आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं देसाई पाटणकर गटाला सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची, याला काय बळजबरी कुणी आणलेलं नाही. काहीतरी देतो, खातो, खायला प्यायला देतो किंवा काहीतरी देतो म्हणून सांगून कुणी आलेलं नाही. आज लोकांनी विकासाची कास पाहिली, गावातले प्रश्न कोण सोडवते, उद्या आपल्याला अडचणीला काय लागलं कुणाकडे जायचं. आज इथं बसलेले जे नवीन लोक आलेले आहेत, ज्यांनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, यांनी म्हणतात जरूर पाटणकरांना दिली असतील, पण या वर्षभरामध्ये निवडणूक झाल्यानंतर कधी डुंकून पाठीमागे तुमची चौकशी केली, तुमच्याकडे काय अडचण आहे. आता एवढा मोठा पूर आला, एवढी मोठी अतिवृष्टी आली, पहिली म्हणजे 2 महिन्याभरापूर्वी पावले आपण 5,000 किट वाटले, 5,000 बरोबर आहे ना. गावागावामध्ये आपण लोकांना ब्लँकेट, धान्य, साहित्य, नुकसान किती लोकांचं झालं होतं मी माहिती घेतली प्रशासनाकडनं. खचून डोक्यावर पाणी 700-800 लोकांचं नुकसान झालं होतं. पण ज्याचं नुकसान थोडं जरी झालंय, सरकारी नियमात बसू दे न बसू दे, आपण ती मदत 5,000 कुटुंबापर्यंत पोहोचवायचा या ठिकाणी प्रयत्न केला. कधी विचारलं पाटणकरांनी मागवून, कधी विचारलं तुम्हाला काय अडचण आहे, तुमच्या गावातला काय प्रश्न आहे, तुमच्या स्वतःचा काय प्रश्न आहे, तुम्हाला कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला काय अडचण असते तर काय सांगायचं का, मदत करायची का. कधी पाटणकर कधी आले दारामध्ये आपले प्रश्न विचारायला. निवडणुकीपुरतं यायचं, डामडौल करायचा, पत्रबाजी करायची, पेपरबाजी करायची, सोशल मीडियावरती काहीतरी वेगळं साधं लोकांना सांगत बसायचं, आणि अशा पद्धतीने केवळ स्वतःची पोळी वाहून घेण्याचा किविलवाणा प्रयत्न हा दुर्दैवानं आजपर्यंत पाटणकरांनी केला. मला त्यांच्यावरती जास्त बोलायचं नाही. जसं मगाशी सांगितलं, मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. आपण पाहिलेलं आहे, सत्तेत असो नसो, पदावर असो नसो, सर्वसामान्य माणसासाठी जे काय आपल्याला प्रामाणिकपणे करता येईल ते सर्वसामान्य माणसासाठी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न राजकारणात आल्यापासून 1986 सालापासून आजपर्यंत हयात न थांबता मी आणि माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. इथून पुढे सुद्धा विकासाचं एक रोल मॉडेल असा आपल्याला हा पाटण विधानसभा मतदारसंघ करायचा आहे. ठीक आहे, आता ह्या पावसाळ्यात 2 वेळा महापुराचा, अतिवृष्टीचा आपल्याला फटका बसला. त्यातनं देखील सावरण्याचं काम आपण करतोय. पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांचं ज्या नुकसान झाले त्या पंचनामे करून त्यांना मदत देण्याचा सुद्धा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच होईल. पण एवढाच विश्वास आज नव्यानं शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या माझ्या सगळ्या सहकार्यांना मी देतो की कुठेही तुम्हाला नवा जुना असा फरक, असा भेदभाव या शिवसेनेमध्ये शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली कधीच तुम्हाला दिसणार नाही. आपल्या पार्टीमध्ये, आपल्या गटामध्ये नवा जुना हा भेदभाव कधीच नसतो. एकदा कार्यकर्ता आपल्यामध्ये आला, आपल्याबरोबर समरस झाला की त्याच्या हातात हात घालून पुढे जाऊन काम करणं हीच आपल्या गटाची, आपल्या पक्षाची, आपल्या पार्टीची काम करण्याची पद्धत आहे. एवढं सांगतो की आज प्रवेश करणाऱ्या लोकांना वाटत असेल की बाबा साहेबांशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं या 2-3 दिवसाची गडबड असल्यामुळं एकदा दसरा झाल्यानंतर आल्यावर मतदारसंघात जरूर
आता प्रवेश केलेल्या, मागच्या लॉटमध्ये प्रवेश केलेल्या 5-6 गावच्या लोकांना जेव्हा शनिवार रविवारी मी इथं असेल तेव्हा जरूर आपण त्यांना वेळ देऊ, त्याला बोलवू, त्यांचे प्रश्न समजावून घेऊ. त्याहीपेक्षा तोपर्यंत मला भेटेपर्यंत सुद्धा जर आपल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही तुमचे प्रश्न सार्वजनिक असतील, गावातले असतील, व्यक्तिगत असतील, ते जर आपल्या त्या भागाच्या कोर कमिटीकडे असेल, पदाधिकाऱ्यांकडे असेल, ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रवेश केला, ते कार्यकर्ते असतील, कोणाकडे जरी दिले तरी ते बरोबर माझ्या कार्यालयाकडे पोच होतील आणि त्याचा पाठपुरावा पालकमंत्री कार्यालयातनं, आमदार कार्यालयातनं जरूर आपण करू. आपल्याला एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं आहे की एक जमाना, एक काळ असा होता की लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव म्हणजे पाटण तालुका आणि पाटण तालुका म्हणजे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई. हे पूर्वीच्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र चालत होता. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी कोणाची पुरुष असणाऱ्या स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना मिळाली. नंतरच्या काळात 21 वर्ष, 83 सालापासून 2004 सालापर्यंत जोपर्यंत पाटणकरांकडे ह्या तालुक्याचं नेतृत्व आमदार म्हणून होतं, 5 वर्ष मंत्री म्हणून होतं, पण त्यांच्या काळामध्ये कधी पाटण तालुक्याचं नाव नव्हती, कधी पाटण तालुक्याचा दरारा, कधी पाटण तालुक्याचं असं नाव राज्यस्तरावरती गाजलेलं या ठिकाणी आपण पाहिलं नाही. आज आपल्याला पाटण तालुका राज्याच्या नकाशामध्ये पुन्हा एकदा लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या काळातला पाटण तालुका विकासाच्या बाबतीत केवळ पश्चिम महाराष्ट्रातलाच नाही तर महाराष्ट्रातले जे काही 10-20 तालुके असे असतील की ज्याच्यामध्ये विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं पूर्ण झालेली आहेत. शेतीच्या पाण्याचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, पुलाचे असतील, आरोग्याचे असतील, शाळेचे असतील, कुठल्याही असतील, या बाबतीत परिपूर्ण असा आपला पाटण विधानसभा मतदारसंघ इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांचा बनवायचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण जेही त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचा हातभार पुढच्या काळामध्ये सुद्धा असाच पक्ष संघटना वाढवण्यासाठी, आपला गट वाढवण्यासाठी कायम आपण ठेवा एवढा विश्वास व्यक्त करतो. नव्यानं प्रवेश केलेल्या आज येणाऱ्या 26-27 गावातल्या सर्व माझ्या सहकार्यांचा आपल्याला शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी मी स्वागत करतो आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला निश्चितपणे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटेल. तुम्हाला सर्व सहकार्य या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, या तालुक्याचा आमदार म्हणून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना केलं जाईल एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.